नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे रत्नागिरीला। आजचा प्रवास हा आपला मुंबई ते रत्नागिरी असणार आहे व हा प्रवास आपला माहितीपूर्ण होणार आहे। त्याकरता या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। तर चला, आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। आजचा आपला मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास 01109 पनवेल थिविम होळी विशेष या स्पेशल एक्सप्रेसने होणार आहे। मित्रांनो, कोकण रेल्वेतर्फे दरवर्षी होळी, गणपती व नववर्षानिमित्त काही विशेष गाड्या चालवण्यात येतात। त्यापैकी ही एक गाडी आहे जिचा आज 30 मार्च रोजी पनवेल ते थिविम असा शेवटचा प्रवास असणार आहे। आजचा आपला प्रवास हा बायकाळहून सुरू होऊन बायकाळहून सेंट्रल रेल्वेने कुर्ल्यापर्यंत येऊन कुर्ल्यावरून हार्बर मार्गे पनवेलपर्यंत प्रवास करणार आहोत व पनवेलवरून आपण होळी विशेष गाडीने रत्नागिरीपर्यंत प्रवास करणार आहोत। 01109 पनवेल थिविम होळी विशेष गाडीची पनवेलहून सुटण्याची वेळ रात्री 11:55 आहे व ती पहाटे 4:30 रत्नागिरी येथे पोहोचते। मित्रांनो, आता रात्रीचे साधारण 11:30 वाजलेत व आपली गाडी पनवेल स्थानकात पोहोचत आहे। पनवेल स्थानकात एकूण 7 प्लॅटफॉर्म आहेत, ज्यापैकी 1 ते 4 हे उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी व 5, 6, 7 हे पनवेलकडे येणाऱ्या व पनवेल मार्गे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी आहेत। आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याने आपला प्रवास हा जनरलने होणार आहे। तरी मी आता प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या गाडीत लवकरात लवकर आपली सीट रिझर्व करून मी तुम्हाला पुढची माहिती देतो। प्लॅटफॉर्मवरील गर्दी बघून बहुधा तरी अजून आपली गाडी लागलेली नसावी। एक, दो, एक, तीन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मंगलूर सेंट्रल मुंबई मैंगलोर एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 6 से रवाना होने को तैयार है। हम आपके सुखद, सफल एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन वर येत आहे। यात्रीगण कृपया ध्यान दें। गाड़ी संख्या 1, 6, 3, 3, 7 ओखा एर्नाकुलम जंक्शन स्पेशल एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है। फॉर द काइंड अटेंशन ऑफ स्पेशल एक्सप्रेस निर्धारित प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर गाड़ी संख्या 014। मित्रांनो, झालंय असं की आपण प्रवास करणार असलेली 01109 ही विशेष गाडी अजून रोहा ते पेण दरम्यान खोळंबलेली आहे। ती पनवेलला येऊन येथून सुटण्याची वेळ ही साधारण 4 ते 4:30 अशी सांगितली जाते। आपण व्हिडिओत पाहत असलेली गाडी ही 01447 पनवेल थिविम विशेष गाडी आहे व हिची पनवेलहून सुटण्याची वेळ रात्री 10 वाजताची होती। आता जवळपास 12:30 वाजलेले आहेत। पाहूया किती वाजता सुटते ती।
तत्पूर्वी मी बँगलोर एक्सप्रेस, ओखा एर्नाकुलम स्पेशल एक्सप्रेसलाही चढण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी फुल असल्याने मला चढता आले नाही. ठीक आहे, आपण ह्याच गाडीने प्रवास करूया. आपली विंडो सीट रिझर्व केलेली आहे. चला सीटवर जाऊन बसू. मित्रांनो, या विशेष गाड्यांची सुटण्याची वेळ ही काही फिक्स नसल्याने बहुतेक जनरलचं पब्लिक हे कोकण कन्या तुतारी एक्सप्रेसने पुढे गेलेले आहे. त्यामुळेच साधारण ही गाडी खाली दिसत आहे. मित्रांनो, आता रात्रीचे साधारण 2 वाजलेले आहेत व फायनली आपली गाडी पनवेल स्टेशनहून सुटलेली आहे. कोकणी माणूस हा लहान सहान गोष्टीत देखील आनंद शोधत असतो. तुम्ही आता आवाज ऐकलाच असेल मित्रांनो, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. भले गाडी 4 तास लेट का होईना, पण सुटल्यानंतर कोकणी माणसाचा आनंद हा गगनात मावेनासा होतो. बहुधा पनवेलकरही हा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत पाहत असलेली गाडी ही 01110 थिवीम पनवेल विशेष गाडी आहे. ह्याच गाडीने आजचा आपला प्रवास होणार होता. ही अजून तरी सोमाटणे स्टेशनवर आहे. मित्रांनो, आता आपली गाडी खेड स्थानकात आलेली आहे व तुम्ही व्हिडिओत पाहत असलेली गाडी ही 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आहे. बहुधा समोरून क्रॉसिंगसाठी गाडी येणार असेल, त्याकरता ती गाडी उभी आहे. मग गाडी क्रॉसिंग झाल्यावर सर्वप्रथम तुतारी एक्सप्रेस जाईल व त्यानंतर आपली गाडी खेड स्थानकातून रवाना होईल. ही कोणती गाडी? ही कुठली गाडी? ही थिवी आहे, थिवी स्पेशल आहे.
एक्सप्रेस आहे ना? हां. मित्रांनो, आपण व्हिडिओत पाहत असलेली 10111 मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आहे. ही काही तांत्रिक कारणांमुळे अंजनी स्थानकात खोळंबलेली आहे. आज बहुधा सर्वच गाड्या आपल्या गंतव्यस्थानी उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मी आतापर्यंत दाखवलेले प्रवास हे सुपरफास्ट एक्सप्रेसचं जनरल तिकीट काढून केलेले आहेत. आपल्याला प्रवास करताना आपण प्रवास करत असलेली गाडी ही एक्सप्रेस आहे की सुपरफास्ट एक्सप्रेस आहे हे नक्की चेक करा व त्यानुसारच तिकीट काढा. सुपरफास्ट एक्सप्रेस व एक्सप्रेसच्या तिकीट दरात फरक आहे. मागील वेळेस आपण मुंबई ते गणपतीपुळे असा प्रवास केला होता व त्यावेळेस आपलं तिकीट हे 165 रुपये होतं. ते सुपरफास्ट एक्सप्रेसचं होतं. परंतु मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस सोडली तर बाकीच्या म्हणजेच मांडवी, कोकण कन्या, तुतारी ह्या एक्सप्रेस गाड्या आहेत. मी यावेळेस एक्सप्रेसचं तिकीट मागून घेतलं. ते मुंबई ते रत्नागिरीपर्यंत फक्त 150 रुपये आहे. म्हणजेच मागील वेळेस आपला मुंबई ते गणपतीपुळे हा प्रवास जो 225 रुपयात केलेला तो खरं तर 210 रुपयातच झाला असता. तर मित्रांनो, ही खबरदारी नक्की घ्या व सुपरफास्ट व एक्सप्रेसमधील फरक समजून घ्या व आपली गाडी कोणती आहे ती माहिती करूनच तिकीट घ्या. मित्रांनो, कोकण रेल्वेने प्रवास करणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे व खास करून पावसाळ्यात येथील हिरवेगार डोंगर व ओसंडून वाहणारे धबधबे बघितले की मन अगदीच प्रसन्न होऊन जाते. आजपासून 25-26 वर्षा अगोदर जेव्हा कोकण रेल्वे धावायला लागली तेव्हा अनेक जण साशंक होते रेल्वे चालेल की नाही व त्यात काही दुर्घटना देखील तशाच घडल्या, जसे की दरड कोसळणे, रेल्वे पटरी वाहून जाणे. अशा काही दुर्घटनांमुळे कोकण रेल्वेचं बदनाम झाली. परंतु त्या सर्वांवर यशस्वीरित्या मात करत आज ही कोकण रेल्वे दिमाखाने धावत आहे. तर ती रेल्वे धावण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम, मेहनत व ज्यांच्या जिद्दी चिकाटीमुळे ही रेल्वे आज धावत आहे त्यांना माझा साष्टांग प्रणाम.
मित्रांनो, आपण व्हिडिओत पाहत असलेली गाडी ही 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे. ही गाडी रत्नागिरी येथून सकाळी 5:30 सुटते व दुपारी 1:30 दिवा येथे पोहोचते. ही गाडी 300 किलोमीटरचं अंतर हे साधारण 8 तासात पार करते. मित्रांनो, कोकण रेल्वे हा सिंगल ट्रॅक असल्याकारणाने येथे जेव्हा एक गाडी ऑन ट्रॅक असते तेव्हा दुसऱ्या गाडीला समोरच्या स्टेशनवर सायडिंगला उभं राहावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, कधीकधी गाड्या ह्या लेट होत असतात. तरी देखील कोकण रेल्वे ही ताशी 50 ते 60 किलोमीटरच्या वेगाने धावत असते. मित्रांनो, आता आपली गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात पोहोचत आहे. पनवेल ते रत्नागिरी हे अंतर जवळपास 280 किलोमीटरचं असून त्यास एक्सप्रेसला किमान 5 तासाचा अवधी लागतो. आपली गाडी पनवेल येथून रात्री 2 वाजता निघालेली व आता जवळपास 8 वाजत आलेले आहेत. म्हणजे आपल्याला येथे पोहोचण्यास एकूण 6 तासाचा अवधी लागला. आपली गाडी अगोदरच 4 तास उशिरा होती व त्यास येथे अजून पोहोचण्यात 1 तास अधिकचा उशीर झालेला आहे. म्हणजे एकूण 5 तास आपली गाडी उशिरा झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व असेच नवनवीन प्रवास बघण्याकरता बजेट प्रवासीला सबस्क्राईब नक्की करा. तर ह्या व्हिडिओला मी इथेच थांबवतो व तुमची रजा घेतो. धन्यवाद.